श्री सतीश भांडारकर, सामाजिक कार्यकर्ते माननीय सचिन केदारी, नाथ समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद गोसावी, समता सेवा संघाचे अध्यक्ष श्रीधर चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर खोत्रे, कौटुंबिक मित्र श्री कारखानीस, मामाचे 47 वर्षाचे शेजारी श्री किशोर गुप्ते, मंडळाचे कार्यकर्ते श्री येळगावकर, मी ज्यांची नाव घेतली आहे त्या मान्यवरांना स्टेजवर येण्याची मी विनंती करतो. किशोर गुप्ते आलेले आहेत. किशोर गुप्ते जरा माफ करा, जरा नियोजकांना बाजूला वाटून मला इथे यावं लागतं आहे. कारण ज्या मान्यवरांची मी त्यांच्याजवळ यादी दिली होती त्यापैकी बरेचसे हजर राहिलेले नाही. तरीसुद्धा त्या संस्थांना प्रतिनिधित्व करत असलेल्यापैकी काही लोकांना मी हजर राहावं असं सांगतो. समता सेवा संघाचे अध्यक्ष श्रीधर चव्हाण आलेले नाहीत, तरी अनेक वर्ष समता सेवा संघाचे कार्यकारी अध्यक्ष, मुख्य सेक्रेटरी असे जे पद भूषवलेले आहे ते इम्तियाज पटेल यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तसेच ज्या नेरोली कंपनीमध्ये मी 35 वर्ष सेवा केली आणि सेवानिवृत्त झालो, त्यांचे ज्येष्ठ सहकारी आमचे श्रीयुत सतीश भांडारकर यांना मुद्दा मी आमंत्रित केलेलं होतं. काही कारणाने ते येऊ शकले नाही. तरी नेरोल्या कंपनीचा कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह त्या स्टेजवर यावा असं मी मनापासून वाटतं. अशावेळी माझे मित्र, परममित्र श्रीयुत गुलाटी यांना मी विनंती करतो त्यांनी नेरोलीचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी या स्टेजवर यावं. त्याच्यानंतर जर जे मान्यवरांची आम्ही नावं घेतली आहेत त्याच्यापैकी जर कोण आले तर आम्हाला सूचना द्याव्या, आम्ही त्यांना ताबडतोब स्टेजवर आमंत्रित करू. नमस्कार. आमचे मामा श्री आत्माराम सीताराम गोसावी यांचा काही थोडासा अल्प परिचय मी तुम्हाला देत आहे. आज रोजी त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे तुम्हाला डेट आणखी महिना सांगण्याची गरज नाही, परंतु त्यांचा जन्म 1949 साली झालेला आहे हे आपल्याला समजून येईल. त्यांचा एका छोट्याशा हडकुळ बुद्रुक या कणकवली तालुक्यामध्ये छोट्या गावामध्ये जन्म झाला. तसं पाहता त्यांचं कुटुंब हे एक शेतकरी कुटुंब, म्हणजे शेती करायची आणि उदरनिर्वाह करायचा ह्या ह्याच्यातून ते चाकरी बंद त्यांचं जीवन चाललेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचे वडील शेती करता करता गोसावी असल्यामुळे म्हणा किंवा कशा त्यांना देवाची त्यांच्यावरती कृपावृत्ती असल्यामुळे म्हणा ते नेहमी श्रावणामध्ये ग्रंथपारायण असं देखील करत होते. तसेच दशावतारी नाटकामध्ये ते नेहमी काम करत असत. त्यावेळेला नारदाची भूमिका म्हटली की त्यांच्या वडिलांचं त्यावेळेला नाव घेतलं जात असत.
तसं पाहता तुम्हाला ज्यांनी दशावतारी नाटकं पाहिलेली असेल त्यांना समजेल नारद हा किती ज्ञानी होता आणि किती तो दुसऱ्यांना ज्ञान देत होता हे तुम्हाला प्रत्यक्षाने माहितीच आहे. तसं पाहता त्यांचं बालपण हे फार मजेत गेलं. मजेत म्हणजे त्यांना असं पुढे पुढे जायचं आहे, काय करायचं म्हणजे असं खेळामध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये गेलं. ते शाळेत असताना तसं बघायला येतं ते जुनी आपली जिल्हा परिषदेची शाळा होती त्या शाळेमध्ये त्यांचं 1ली ते 7वी शिक्षण झालं. हे शिकत असताना 4थी ते 5वीच्या वर्गात असताना त्यांच्या एका शिक्षकाच्या जसं म्हणतात मुलाच्या बाहेर पाळण्या दिसतात त्याप्रमाणे एका शिक्षकाच्या लक्षात असं आलं की हा मुलगा फारच हुशार दिसतोय, परंतु त्यावेळेला लिमिटेड स्कोप असल्यामुळे तसं विशेष आपण काय करू शकतो. तर त्यांनी त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण ह्याला उच्च स्तरावर नेलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यावेळेला 5वीमध्ये होणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी त्याचं नाव सुचवलं. अर्थात त्यावेळेला नाव सुचवणं म्हणजे एक फार म्हणजे एक कठीण गोष्ट होती. त्यांनी त्याच्या वरिष्ठ शिक्षकांना तसं नाव सुचवलं. त्यानंतर त्यांची जी बुद्धिमत्ता होती त्याच्याबद्दल त्यांनी कल्पना दिल्यानंतर त्यांचे वरिष्ठ शिक्षक देखील त्यांना त्यांनी स्कोप दिला आणि त्याप्रमाणे ते त्यांचं नाव जिल्हास्तरीयवर जाऊन त्यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आणि त्यांना 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचं ठरवलं. शिष्यवृत्ती परीक्षा ही तसं पाहता कणकवली तालुक्यामध्ये किंवा इतर जवळच्या ठिकाणामध्ये होत होती. ती शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी त्यावेळेचं जे रत्नागिरी जिल्ह्याचं ठिकाण होतं ती परीक्षा देण्यासाठी तिथे जावं झालं. कशी आता ह्यांना कणकवलीच्या बाहेरच काही माहीत नव्हतं. अशा विद्यार्थ्याला नेणार कोण रत्नागिरीला. तर ज्यांनी नाव सुचवलं त्यांचे वरिष्ठ शिक्षक होते त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना ते रत्नागिरीला घेऊन गेले. रत्नागिरीला घेऊन गेल्यानंतर त्या वरिष्ठ शिक्षकांची मदत म्हणजे ओळखी जास्त असल्यामुळे त्यांनी एका दिवसाची तिथे त्यांची सोय केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी परीक्षेला देऊन त्यांना बसायला दिलं. या शिष्यवृत्ती परीक्षा काय असते हे देखील त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे परीक्षेचा पेपर लिहिला आणि ते संध्याकाळी घरी आले. आणखी नंतर मग ते आपल्या रेग्युलर शाळेमध्ये खेळू लागले, अभ्यास करू लागले आणि ज्यावेळेला रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळेला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधून 3 विद्यार्थी पास झालेले होते आणि 3मध्ये आत्माराम सीताराम गोसावी यांचं नाव. खरोखर ते म्हणतात की मला त्याचा आनंद मलाच काहीच कळत नव्हतं की मी काय कोणती परीक्षा दिलेली आहे. पण मला एक कळत होतं सर्वजण माझ्याकडे पाहत आहेत ते काहीतरी उच्च चांगल्या भावनेतून पाहत आहेत. पुढे पुढे असत त्यांचा 1ली ते 7वी अभ्यासक्रम झाल्यानंतर ते उच्च शिक्षणाआधी म्हणजे त्यावेळेला जे शिक्षण होतं ते 8वी ते 11वी हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना कणकवलीच्या कणकवली विद्यामंदिर शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. आणि कणकवलीचं विद्यामंदिर हे हरकुळ बुद्रुकपासून किमान 6 किलोमीटर अंतराचं जे ठिकाण होतं ते सकाळी 6 किलोमीटर चालत जात होते आणि शाळा सुटल्यानंतर 6 किलोमीटर तसे परत येत होते. आणि अशा स्थितीत त्यांनी 10वी करून 11वी हे शिक्षण त्यांनी 11वीपर्यंत पोहोचले. पुढे 11वीला ते म्हणतात नाही का जी एकदा माणसाने हे केलेलं असतं काय म्हणतात ते आपण ज्या स्तरावर गेलेले असतात त्या स्तरापेक्षा आणखी उच्च स्तरावर जावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्याप्रमाणे शिक्षकांची अपेक्षा होती. घरच्या लोकांना फक्त मुलगा आपला शाळेत जातोय त्याच्यातच त्यांना आनंद वाटत होता. मुलाच्या काही कंप्लेंट नाही ह्याबद्दल आनंद वाटत होता. परंतु इथले शिक्षक एवढे जाणकार होते ते तर त्याच्या मागेच लागले नाही तू ह्या वेळेला 11वीमध्ये खास अभ्यास केला पाहिजे.
आणि त्यासाठी आणि बोर्डामध्ये यायला पाहिजे अशा तऱ्हेची त्यांनी इच्छा बाळगलेली होती. अशा स्थितीत त्यांनी खरोखर त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याद्वारे मी तुम्हाला सांगतोय, कदाचित त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख होईल. तर तिथे त्या जे शिक्षक होते त्यांनी त्यांना स्वतःच्या घरी कणकवलीमध्ये 11वीसाठी राहण्याची सोय केली. म्हणजे त्या काळात किती शिक्षक मेहनती आणि कर्तबगार होते ते लक्षात घ्या. आणि आता आपण आज शाळा कॉलेजात पाहतो, त्याच्याशी मी कंपॅरिझन आज करत नाही, पण त्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी 11वीसाठी संपूर्ण जबाबदारी उचलली. परंतु संपूर्ण जबाबदारी उचलली असली तरी त्या काळात त्यांना कमीत कमी 15 ते 20 रुपये अशी काहीतरी शिष्यवृत्ती मिळत होती. आणि त्या 20 रुपयामुळे त्यांचं तिथे जेवणाचा खर्च सुटत होता असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्या जेवणाचा खर्च सुटत असल्यामुळे शिक्षकाला फक्त राहण्याची जी सोय करायला लागली हे त्यांच्यावर राहिलं होतं. आणि त्याप्रमाणे ते 11वीच्या परीक्षेला बसले. 11वीच्या परीक्षेला त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांचा विषय सायन्स आणखी अंकगणित हा विषय फार त्यांचा आवडीचा असल्यामुळे काही कित्येक अंकगणित त्यांचे जे वरच्या वर्गातले विद्यार्थी होते ते त्यांच्याकडून शिकून घेत आणि त्याप्रमाणे त्यांची प्रॅक्टिकल पण जास्तीत जास्त वाढत. आणि अशा वेळेला ते त्या शाळेमधून ते स्वतः सांगतात, मी तुम्हाला काही असं म्हणजे दुसरं हे सांगत नाही, ते प्रथम येणार होते. परंतु काय दुर्दैव त्यांचं की त्यावेळेला ते साध्या गाढ दुखीच्या आणि काहीतरी तापाच्या आणि ते आजारी पडले. आणि जो दुसरा येणारा विद्यार्थी होता तो त्या म्हणजे शाळेमधून पहिला आला आणि यांचा दुसरा नंबर आला. परंतु त्या काळात त्यांना 70%च्या वर मार्क्स असल्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीला कुठेही बाधा आली नाही. ती शिष्यवृत्तीचं अटच अशी होती की प्रत्येक वर्षाला त्या विद्यार्थ्यांनी 70%च्या वर मार्क मिळाले तर ती कंटिन्यू राहणार होती. त्यामुळे त्यांना पुढे शिष्यवृत्ती चालू राहिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावरती त्यांनी त्यावेळेला मुंबईत त्यांचं तसं खास असं राहणारं असं कोणी नसल्यामुळे त्यांनी सावंतवाडीच्या पंचम शिवराज महाविद्यालयामध्ये सायन्स या विषयासाठी ॲडमिशन घेतलं. सर्व शिक्षक सांगत होते की तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, परंतु त्यांनी त्यांच्या घरच्या परिस्थितीचा आणि याचा विचार करता त्यांनी तुर्तास सायन्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. सायन्सला महाविद्यालयीन कॉलेजमध्ये जात असताना त्यांना तिथे देखील त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि प्रोफेसर असे त्यांच्या मागे असे होते की खरोखर हा विद्यार्थी हुशार आहे, त्याने चांगलं करावं, पुढे जावं असं त्यांना वाटत होतं. परंतु आर्थिक बळ नसल्यामुळे त्यावेळेला समजा इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतलं असतं तर यथाकदाचित त्यांना ती स्कॉलरशिप ही महाविद्यालय आणि कॉलेजच्या ह्याच्या पुरतीच मर्यादित असल्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकलसाठी त्यांना ती स्कॉलरशिप मिळणार नव्हती. म्हणून त्यांनी BSc पूर्ण चालू ठेवावं अशा ह्याच्यामध्ये त्यांनी इंटरमिजिएट नंतर BSc चालू केलं. आणि ह्या BScमध्ये मग त्यांचा विषय कोणता घ्यायचा ह्या विषयावरती त्यांनी फर्स्ट ग्रेडमध्ये ते म्हणजे BScमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणखी मॅथ या विषयामध्ये विशेष प्राबल्य असल्यामुळे त्यांनी त्या विषयात नंतर BScला म्हणजे आपण पिक्चरमध्ये वाचतो किंवा ऐकतो की तो हिरो असतो तो त्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट येतो. आणि तीच गोष्ट त्यावेळेला त्यांच्या बाबतीत पंचम शिवराज कॉलेजमधून सावंतवाडीतून ते त्या कॉलेजमधून फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये सर्वप्रथम येऊन त्यांना डिस्टिंक्शन मिळालं. आता त्यावेळेला कॉलेजचे तुम्हाला माहिती आहे, शेतीच्या गमतीने मला सांगतात, अरे त्यावेळेला सर्वजण आपलं माझा रिझल्ट बघताय. म्हणजे खरोखर गमतीची बाब उल्लेखनीय आहे की म्हणजे
सर्वजण माझा रिझल्ट बघतायत, सेकंड क्लासमध्ये, फर्स्ट क्लासमध्ये आहे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या भावाने तो रिझल्ट बघितला आणि म्हणाला, अरे तुझं नाव नाही. तो दुःखी चेहरा करून घरी आला आणि म्हणतो, अरे तुझं नाव नाही. आता रिझल्ट, मग त्याने तो पेपर आणला होता. तो पेपर त्यांच्या घरी त्यांच्या सुपूर्द केला आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं, फर्स्ट क्लासमध्ये नाव नाही, सेकंड क्लासमध्ये नाव नाही, परंतु त्यांची कल्पकता आणखी बुद्धीची म्हणजे चातुर्य असल्यामुळे त्यांनी विशेष प्रावीण्य मिळालेल्या रकान्यामध्ये त्यांचं नाव बघितलं आणि ते मग त्यावेळेला खरोखर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. आणि त्यानंतर ते फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळून मुंबईला आले. तसं पाहता त्यांच्या हरकुल बुद्रुकच्या शाळेमधून देखील त्यांना म्हणजे ऑफर देत होते की तुम्ही ह्या गावी राहून तुम्ही आमच्या शाळेला एक सोशल वर्कर म्हणून काम करा, एक शिक्षक म्हणून काम करा, आपल्या गावाचं उज्ज्वल भविष्य होईल. पण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की आपण आणखीन पुढे जाऊन मुंबईला काहीतरी करावं. ह्या अपेक्षेने ते मुंबईमध्ये स्वतःच्या बहिणीकडे आले, आणखी राहू लागले. सर्वप्रथम त्यांनी अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन केले, पण त्यांचं सायंटिस्ट व्हायचं हे त्यांचं जे एक अपेक्षा होती त्यांची, त्यानुसार ते त्या ह्याच्यातून ते जॉब पाहत होते. त्यामुळे त्यांना सुमारे मुंबईमध्ये 8 ते 9 महिने बेकार राहावं लागलं. म्हणजे खरोखरच एवढा हुशार विद्यार्थी असून देखील अशा हुशार विद्यार्थ्याला त्या काळात म्हणजे 1970च्या काळामध्ये त्यांना बेकार राहावं लागलं होतं. म्हणजे माझ्या मते त्यावेळेला जिल्हाधिकारी वगैरे वगैरे अशा काही हे ॲड होत्या, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्यांना सायंटिस्ट होण्याचं जे त्यांचं ध्येय होतं त्याकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं. आणि नंतर मग 9 महिन्यानंतर त्यांना गुडलॅस नेरोलॅक पेंट आणि तसंच एशियन पेंट अशा 2 ठिकाणी कॉल आले. आणि गुडलॅस नेरोलॅक पेंटने सांगितलं होतं, जर तुम्हाला जर म्हणजे एशियन पेंटने सांगितलं होतं तुम्ही 7 दिवसात जॉईन व्हा तर आम्ही तुमच्या नावाचा विचार करू. तर इकडे गुडलॅस नेरोलॅक पेंटने इंटरव्ह्यूला बोलवलं होतं, तिथे ते गेले आणि त्यावेळेला त्यांनी तशी म्हणजे गुडलॅस नेरोलॅक पेंटच्या जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांना सांगितलं की मला एशियन पेंट म्हणून 7 दिवसात जॉईन व्हायला सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मला माझा रिझल्ट आजच्या आत द्याल तर बरं. त्याच दिवशी त्या बोर्डाने त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला आणि त्यांना दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला सांगितलं. ही देखील त्यांचं वाखाणण्यासारखं आहे. कार्यक्रम लावत असल्यामुळे माझं बोलणं मी जरा थोडा आटोपशीर घेतोय, तरी देखील मी पुढील कार्यक्रमाला म्हणजे आपले आदरणीय श्री संतोष राणे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम करावा. धन्यवाद जगताप सर. आपले माननीय अरविंद गोसावी सर. खरं म्हणजे मला भीती वाटली प्रकाशक म्हणून की त्यांनी सुरुवातीलाच एवढी सगळी इतिहास चांगल्या प्रकारे ते सांगत होते की नंतर जाताना लोक म्हणतील की आम्हाला आता पुस्तकच नको. मी घाबरलो, धस्स झालं. पण ते ज्या पद्धतीने सांगत होते त्यासाठी त्यांचं कौतुक आहे की आपल्या जीवलगाचा सगळा आयुष्याचा प्रवास इतक्या छान पद्धतीने मांडणं फार कठीण असतं. कारण आपलीच माणसं आपल्याबद्दल चांगलं बोलतातच असं नाही. एकदा अरविंद सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. व्यासपीठावरील सर्व संस्थांचे मान्यवर आणि मी आणि माझी साठवण या पुस्तकाचे लेखक आत्माराम गोसावी सर आणि त्यांना लेखन साथ करणाऱ्या सौ अनुराधा आत्माराम गोसावी मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी आपण एकदा इथे अभिनंदन, कौतुक आणि सगळ्यांच्या शुभेच्छा इथे आपण त्यांना देत आहोत.
या ठिकाणी मी आमचे शारदा प्रकाशन आणि डिजिटल मार्केटिंगचे हेड मनीष पंडित आणि संचालिका प्राध्यापिका प्रज्ञा पंडित मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या उभयतांचा शाल आणि बुके देऊन इथे स्वागत आणि सत्कार करावा. खरं म्हणजे त्यांनीच लिहिलं होतं की कोणी बुके आणू नये, आणि पण प्रकाशकाला तो अधिकार आहे की आपल्या लेखकाचा सन्मान या ठिकाणी व्हावा. आत्माराम सीताराम गोसावी आणि सौ अनुराधा आत्माराम गोसावी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सर, एक मिनिट ऍक्शन रिप्ले फोटोसाठी. खरं म्हणजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की जे मान्यवर व्यासपीठावर बसलेले असतात त्यांचं आपण स्वागत करतो, त्यांना गुलाबाची फुलं देतो, पण जेवढे मान्यवर आहेत त्याच्या दुप्पट फुलं या बुकेमध्ये आहेत. त्यामुळे ती प्रातिनिधिक आपण सगळ्यांना दिलेली आहे. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत झालेलं आहे. आता आपण प्रकाशनाकडे वळणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि नंतर आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करणार आहोत. आपल्या गोपाळ गोसावी सरांमुळे आत्माराम गोसावी यांची ओळख झाली आहे. उपस्थितांना मी विनंती करतो की प्रत्येकाने त्यांच्या आठवणीसाठी पुस्तकं विकत घ्यायची आहे. आणि त्यांनी असं एक डिक्लेअर केलेलं आहे की जो 4 पुस्तकं घेईल त्याला 1 पुस्तक फ्री देण्यात येईल. ही देखील आपण नोंद घ्यावी. खरं म्हणजे माझ्या आधी विविध संस्थांचे जे मान्यवर आलेले आहेत ते बोलणार होते, पण ओपनिंग बॅटिंग अरविंद सरांनी केल्यामुळे मला वाटलं की आधी आपण थोडंसं पुस्तकाबद्दल बोललं पाहिजे, कारण बाकीचे सगळे त्यांना शुभेच्छा देणार आहेत. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर बांधूनी आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. अशी काळीज काढून देणारी माणसं इथे आहेत. आणि ती अशा माणसांसाठी आलेली आहे की ज्यांनी इतकी वर्ष तुम्हाला जीव लावलेला आहे. मगाशी मी बघितलं इतका प्रचंड आवाज येत होता. याचं कारण अनेक दिवसांनी आपल्याला एकत्र आणण्याचं काम गोसावी सरांनी केलेलं आहे. म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं रोज भेटत नसली तरी पण ज्या वेळी भेटतात
त्यावेळी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, त्याप्रमाणे एकमेकांशी आपण गप्पा गोष्टी करतो. खरं म्हणजे या पुस्तकाबद्दलचं अरविंद सरांनी सगळा त्यांचा इतिहास सांगितला की एक लहान मुलगा, त्या खेडेगावामध्ये त्याचा जन्म झाला, त्याचं शिक्षण कसं होतं, नंतर शिक्षकांनी कशी मदत केली आणि त्याचा सगळा प्रवास जेव्हा तो पुढे जात होता तेव्हा त्यात एक लक्षात असं आलं त्यांच्या लेखनामध्ये. मला त्यांनी सांगितलं की आमचे गोपाळ गोसावी सर आहेत, त्यांचे भाचेच आहेत, मला वाटतं पुतणे. तर त्यांच्या पुस्तकावर मी शारदा प्रकाशनचा पत्ता पाहिला आणि मला त्यांनी फोन केला. मला वाटतं पहिले 4-5 महिने आपलं फोनवरच बोलणं सुरू होतं, आहे ना गोसावी साहेब. आणि त्यांनी मला जी डायरी दिली ती त्यांच्या घरी जाऊन मी डायरी घेतली आणि ती डायरी वाचताना मला कळलं की या माणसाचं जीवनावर, जगण्यावर, माणसांवर, माणुसकीवर प्रचंड प्रेम आहे. कारण जीवन त्यांना कळले हो, मी पण पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. अहंकार, द्वेष, मत्सर हा सगळा जेव्हा गळून जातो तेव्हा जी वाहते ती गंगा नदी असते आणि ती जाताना सगळ्यांना पवित्र करून जाते. गेली 75 वर्ष हे वटवृक्षाचं झाड अनेकांना सावली देत आहे. आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे. ज्या काळामध्ये माणसं सांगा कसं जगायचं कणत कणत असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते म्हणतात सांगा कसं जगायचं कणत कणत नाही गाणं म्हणत. हे गाणं म्हणणारं कुटुंब आहे. मुलगा डॉक्टर, MBBS, MS, सून डॉक्टर, दुसरा मुलगा इंजिनियर, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नातवंडांचं शिक्षण म्हणजे थक्क व्हायला होतं की त्यांनी केवळ पैसे नाही, आपली शिष्यवृत्ती बंद होईल म्हणून त्यांनी BSc पदवी घ्यायचा निर्णय घेतला. आणि ते सगळं त्यात इतकं लिहिलंय ना की एखाद्या छानपैकी आमच्या किंवा मनीष पंडित तुम्ही एक डॉक्युमेंटरी छान करू शकता की एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला कुठल्याही सुविधा नाही, ती व्यक्ती जेव्हा ठरवते यस दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत करने से हो जाती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता. आणि या व्यक्तीने असं काहीतरी चमत्कार घडवला की ज्या शिक्षण संस्थांनी त्यांना मदत केली त्या संस्थांमध्ये स्वतःच्या वडिलांच्या नावाने त्यांनी शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली. काय बघा ना, त्यांनी त्या प्रत्येक पानावर त्यांनी ते आई वडिलांना अर्पण केले पुस्तक. आज आपण सगळीकडे वाचतो मुलं आईला विसरले आहेत, वडिलांना विसरले आहेत, पण हे कुटुंब पाहिलं तर 21व्या शतकातला हा नवा आश्चर्याचा धक्का आहे की आई वडिलांना आठवणं, मुलांनी आई वडिलांचा हा सगळा हे त्यांच्या मुलांनी घडून आणलंय की नाही बाबांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पाहिजे. हे जे आपलेपण आहे, कारण उंचीनं आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे तास द्यायचे एवढे लक्षात येते. त्यांनी त्यांच्या भावाचा उल्लेख केला या पान नंबर 2. मुद्दाम का पुस्तक विकत घ्या, कारण तुम्हाला मुद्दाम त्यांनी सूचना दिली की बुके आणू नका. याचं कारण फुलं दुसऱ्या दिवशी कोमसतील पण या शब्दांची फुलं कोबटणार नाही. आणि म्हणून आपल्या पिढीला त्यांनी बघा आपल्या मुलांचं पण इथे अभिमानाने केलेलं आहे की माझ्या मुलांचा मला अभिमान वाटतो. त्यांनी आपल्या भावाचं पण इथे केलेलं आहे. त्यांनी अर्पण पत्रिकेत आपल्या आई वडिलांना सगळं श्रेय दिलेलं आहे. त्यांनी नाडकर्णी सरांचा उल्लेख केलाय, दामले सरांचा उल्लेख केलाय, तावडे गुरुजींचा उल्लेख केलाय. सगळी जी माणसं आहेत, नंतर त्यांचा नेरोलँड पेंट मधला प्रवास आहे की सगळं पुस्तक वाचताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्यांनी एक किस्सा त्याच्यामध्ये लिहिलाय की जेव्हा ते प्रोडक्शन सगळं फायनल प्रॉडक्ट कंट्रोलला पाठवण्याच्या आधी प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये त्याच्या टेस्ट व्हायच्या आणि त्या योग्य झाल्या तरच पुढे जायचं, नाही तर मग त्या रिजेक्ट व्हायच्या. पण या व्यक्तीने त्याच्यातल्या त्रुटी शोधून काढल्या आणि कंपनीला इतका फायदा झाला की रिजेक्शनची टक्केवारी कमी झाली. शास्त्रज्ञ कसा असतो
त्यातलं शोध घेतो, त्याचा फॉल्ट कसा शोधतो आणि खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने ती व्यक्ती जात असते. आज हे फक्त एका पुस्तकाचं प्रकाशन नाहीये. हजारो संस्थांमध्ये, अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलंय. अनेक संस्थांना पुढे नेण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. दशावतारी नाटक असो, सगळं कुटुंब त्यांचं, त्यांचे वडील ज्योतिषी, हा सगळा जर इतिहास आपण वाचला, आपल्या मुलांना वाचायला दिला. आपण म्हणतो की हल्ली मुलं वाचत नाहीत, ती लॅपटॉपवर असतात, मोबाईलवर असतात, किंडलमध्ये वाचतात. पण उद्याचं चांगलं राष्ट्र घडवायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलांच्या हातात चांगली पुस्तकं द्यावी लागतील. उद्याची सगळी पिढी जर आपल्याला वाचवायची असेल तर मी आणि माझी साठवण सारखी पुस्तकं आपल्याला याच्यामध्ये त्यांनी भाग केले. ज्यांना त्यांचा प्रवास समजून घ्यायचा आहे तो त्यांनी वाचावा. थोडंसं तुम्हाला वाटलं हे सगळं आत्मचरित्र आहे, चलो आगे जाओ, नेक्स्ट सीन. दिग्दर्शक कट टू डायरेक्ट त्यांनी काय काय आठवणी घेतल्या आहेत, काय काय जोक घेतले. समजा आचार्य यात्रे आहे, आचार्य यात्रे एकदा सायकलवरून जात असताना, सर 5 मिनिटं घेतो अजून, गोसावी साहेब 5 मिनिटं घेतो, कारण ते कडक शिक्षक असल्यामुळे घाबरतो मी विद्यार्थी म्हणून. तर ते आत्रे सायकलवरून पुण्याच्या रस्त्याने जात असताना एका प्रेतयात्रेत शिरले चुकून आणि प्रेत खाली पडलं थाडकन असं, आणि लोक मारायला धावले आत्रेना. आता काय सीन आहे बघा. क्षणभर आत्रेना कळेना आता काय करायचं. सायकल धरली, उभे राहिले आणि म्हणाले जो पडलाय तो काय बोलत नाही, तुम्ही कशाला टवटव करताय, निघून गेले. साधा जोक आहे मग. आणि हे सगळं कलेक्शन त्यांनी केलंय. जर काही टेन्शन वाटलं, जर काही निराशा वाटली, जर काही अस्वस्थ वाटलं तर कुठल्या सायकॅट्रिस्ट कडे जाऊ नका, मी आणि माझी आठवण साठवण काढून वाचा, फ्रेश होतं एकदम. हे सगळे लोक मूर्ख आहेत असं आत्रे एका सभेमध्ये म्हणाले. त्या याच्यामध्ये लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, सर हे तुम्ही बोलू शकत नाही, शब्द मागे घ्या. पण लगेच आत्रे म्हणाले ठीक आहे, हे सर्व लोक शाणे नाहीये. शब्द बदलले, अर्थ बदलला. मग घरामध्ये आपल्या डायनिंग टेबलवर, जेवणाच्या टेबलवर या विनोदांची चर्चा झाली पाहिजे. काही जोक आपल्याला आले पाहिजे. काही मुलांना सांगता आले ते इंग्लिश मिडियमचे असले तरी चालतील. हल्ली 99% मुलं इंग्लिश मिडियम मध्ये आहेत. पण त्यांना मी पाहिलंय कॉलेजमध्ये की त्यांना आवडतं. त्यांना जर तुम्ही काही चांगलं सांगितलं तर आवडतं. याच्यामध्ये जो चौथा भाग आहे तो मला सगळ्यात आवडला, की ज्याच्यामध्ये कविता आहे. त्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता आहे. आणि कविता हा माझा अतिशय आवडता प्रांत आहे. त्यांच्या कविता वाचताना मला आपल्या काही काही वेगवेगळ्या कवींच्या कविता आठवल्या. बांधली वलकटी आवडला सोम, उचलली तरंगणी निघालो खाली, खाली आल्यावर आठव झाली जली गाडीची तिकीट वरच राहिली. मागावतीन येड्यात काढला, नको तेवढा बोलून घेतला, उगाच तोंडात तोंड नको, बाहेर जाताना कद्दाल नको, आपलाच थोवाड फोडून घेतला. बाहेर येऊन इटोरा केला, सामान सुमान सगळा भरला, पोचवाय आला होता धक्का, नाही तर मी काय करणार एकटा. बोजाच होता भरमसाठ, रोवली सोपापासला झाडवा जुडवा, पोचवाय माणसा मात्र मॉप आली, पोरा टोरांनी गाववाली, मला वाटली काही आपल्यावर माया, आणि धन्य हो झाली काया. कल्ला तवा पित्त खवलला, मेला आलं होतं 80 बापसात भेटी देया. खाना वलांडून पनवेल आला नि मागावणीचा डोसकाच फिरला. खाना वलांडून पनवेल आला नि मागावणीचा डोसकाच फिरला. वय नाही करीत तिला उंबल आली नि माझ्या कोऱ्या शर्टावर बक्कन वकली. आता खूप मोठी कविता आहे, सगळी तुम्हाला ऐकवत नाही, ऐकवणार नाही, म्हणजे मी ऐकवणार नाही तुम्हाला. बघा वाक्य लगेच बदलतं. पण अशा वेगवेगळ्या भाषेतल्या कविता आहेत. आणि त्या कवितेतून आपण आपला आनंद शोधत असतो. जसं लहान मूल जन्माला येतं, त्याची मूठ बंद असते, कारण त्याच्या मुठीत परमेश्वराने आनंदाचा दिवा दिलेला असतो, की जा तू या जगात आणि आनंद निर्माण कर. कारण आनंद यात्री, आपले गोसावी सर कसे आहेत, आनंद यात्री मी आनंद यात्री, औसेचे गीत प्रकाशाच्या रात्री. असा हा प्रकाश निर्माण करणारा त्यांनी काही कविता लिहिल्या आहेत. मी शेवटची एक त्यांची कविता वाचतो आणि ते थांबतो. मुद्दाम तुम्हाला का सांगतो, कारण जीवन त्यांना कळले हो, मी पण पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. अहंकार, द्वेष,
मत्सर हा सगळा जेव्हा गळून जातो तेव्हा जी वाहते ती गंगा नदी असते. जन्मानंतर समोर येती निभावयाला असंख्य नाती. जन्म व्हावा कुणापोटी कधीच, ही त्यांची कविता आहे. म्हणजे आपण मोठमोठ्या कवींच्या कविता जेव्हा ऐकतो, जसं पडगावकर आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, पिंपळ वारा या जलधारा भिजली काळी माती, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, अन वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. पडगावकर लगेच आपल्याला मोठे वाटायला लागतात, कारण त्यांची गाणी आपण ऐकतो. या कवीने गेली 50 वर्ष त्यांच्या कविता पुस्तकात बंद ठेवल्या, डायरीत बंद ठेवल्या. नाहीतर ते इंजिनियर किंवा शास्त्रज्ञांच्या ऐवजी ते कवी म्हणूनच फेमस झाले असते. बोरकरांची कविता आपल्याला माहिती आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्यात नारळ मधाचे, कडी कपारी मधुनी घट फुटती दुधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्यात साळी सारे भात, वाडी आईच्या मायेनं सोनं केवड्याचा हात. अशा कविता आपल्याला माहिती आहे. पण गोसावी सरांनी या कविता तुम्ही खरं काढायला हव्या त्या आधी बाहेर. जन्म व्हावा, शेवटची 2 मिनिटं. जन्म व्हावा कुणापोटी कधीच नसते आपुल्या हाती, जन्मानंतर समोर येती निभावयाला असंख्य नाती. बालपणाचा काळ निराळा निराळ असते जीवनाचे, काळ भरावर संपत असता नात्यांची जाणीव नसे, माया देई तोच आपुला अन्य नाती मनी नसती, कधी तरी हा काळ संपतो सर्व नाती मग तुझं आठवती. आई बाबा दे आनंद असे प्रगतीचा अभिमान, दुसरी बाजू कितीदा हसते मिळत नाही त्यांनाही मान. पती पत्नीचे नाजूक नाते आयुष्यातला नाजूक मोड. बघा त्यांना समर्थ साथ दिली आहे मॅडमनी. त्याच्यामध्ये त्यांच्या पायाच्या आजाराचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. मी वाचून थक्क झालो की पत्नीला, आपल्या पत्नीला मान देणारा, आज त्याला जे त्यांचं नाव आहे त्यांना जो मान मिळतोय, कारण घरातल्या लक्ष्मीला मान देणारा हा नारायण आहे. की आपल्या बायकोचा आदर कसा, आणि त्यांनी लिहिलंय की तिने काय कष्ट केले, कसं आपलं घर सांभाळलं. मुलगा 11 वर्षाचा असताना कसं पायाचं ऑपरेशन झालं, डॉक्टर म्हणाले पाय कापावा लागेल. थरारक सगळं पुस्तक लिहिलंय सर, गोसावी सर, थरारक पुस्तक आहे. आणि त्याच्यासाठी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. कारण त्यांची आणि वहिनींची मॅडमची जोडी कशी आहे. हंसने के नतीजे में आज जो भर आई, हाँ मैंने खता की थी मैंने सजा पाई, ये जब्ते मोहब्बत भी क्या है रब्ते मोहब्बत, दिल उनका वहां टूटा आवाज यहां आई. की इतकं प्रेम. आणि जेव्हा अशी एकवाक्यता कुटुंबामध्ये निर्माण होते तेव्हाच पुढची आदर्श पिढी निर्माण होते. या माझ्या मताशी तुम्ही सहमत व्हाल. शेवटची 2 कडली. जगणे हे तर तुझ्याच हाती, सुखी होण्यास तव कर तडजोड, आई बाप ही तुझी भूमिका, नाते अतिव मोलाचे, बालकांना घडविण्यातच सार्थक तुझी या जन्माचे, आजा आजी अंतिम नाते. आता नातू पण त्यांचा 10वीला छान मार्कांनी पास झाला, कॉमर्सला ऍडमिशन मिळालं. बघा 3री पिढी सुरू झाली. म्हणजे जसं कल्पवृक्ष करण्यासाठी बाबांनी लावलेला आहे, तसं यांच्या बाबांनी आपल्या मुलासाठी प्रयत्न केला, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला. हा फक्त एका कुटुंबाने आपल्या कुटुंबाचा केलेला उत्कर्ष नाहीये, तर हा देशाचा उत्कर्ष आहे. जेव्हा एक कुटुंब मोठं होतं तेव्हा राष्ट्र मोठं व्हायला मदत होतं. बालकांना घडविण्यातच सार्थक तुझी या जन्माचे, आजा आजी अंतिम नाते, तव मायेची सावली, आठवतील तुझं दाखवंडे, तव छायाजी विसावली. मी प्राध्यापक संतोष राणे, शारदा प्रकाशन, पुन्हा एकदा या उभयतांचं अभिनंदन मनापासून करतो. तुमच्यामध्ये पण जे काही लेखक कवी असतील की जे असं वाटतं काय माझं छापायचं, थांबू नका. कुठल्याही प्रकारची पैशाची काळजी करू नका. आमचे मनीष पंडित इथे आहेत, आमचे डिजिटल हेड आहेत. त्यांचं पण तुम्हाला आता मी गोपाळ गोसावींना सांगितलं की ते तुमच्या कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात सगळ्या जगात करू शकता.
त्यांचं कार्ड नंतर ते तुम्हाला देतील, इथेच बसलेले आहेत. आणि मला खूप आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना बघून, कारण तुमच्या डोळ्यामध्ये या कुटुंबाविषयी जे प्रेम, वात्सल्य, माया, आपुलकी जे काही सगळं आहे त्याला मी सलाम करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आपल्यापैकी काही जणांना मी कोण माहिती आहे, जे आमचे शेजारी आहेत, काहींना माहीत नाही. मी किशोर गुप्ते, गेले 27 वर्ष मी त्यांचा शेजारी आहे. लग्न झाल्यानंतर ते आले, ते आमच्याच शेजारी म्हणून राहायला आले. त्याच्यामुळे आता अजून 3 वर्षात आमचे 50शी आम्ही साजरी करू आमच्या शेजारपणाची. श्री गोसावी यांना बरेच जण मामा, काका, नात्यांनी, साहेब म्हणून ओळखत असतील. एकदा शाळेमध्ये एक धडा होता आम्हाला, साधारणपणे 9वीत किंवा 10वीतला धडा असेल, इरावती कर्वेचा. इरावती कर्वे या पुण्याला असायच्या आणि त्यांची एका समारंभात ओळख करून दिली जात होती. यांनी एवढी पुस्तकं लिहिली, या असं कार्य करतात, ते असं कार्य करतात. आणि त्यांना कुठेतरी वाटत होते ही ओळख आपली अपूर्ण आहे. साधारणपणे आठवड्याभराने संध्याकाळच्या वेळेला त्या पुण्यातल्या एका रस्त्याने जात असताना काही शाळेतली मुलं बाजूला उभी होती आणि एक मुलगा हळूचकन म्हणाला, शुक त्या बाई चालल्यात ना, त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का. तसं गोसावींची आमची ओळख ही अमोलचे बाबा, आदित्यचे बाबा म्हणून अशी होती. तेव्हा पुढे मी त्याचा रेफरन्स अमोलचे बाबा म्हणूनच करेन. जेव्हा त्यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा प्रकाशन कुठे करायचं वगैरे चालू होतं. माझ्या त्या क्षेत्रात ओळखी असल्यामुळे मी देऊ शकलो नाही त्यांना, आणि राणे सरांसारखी मंडळी चांगली मिळाली. त्यावेळेला ते सांगत होते, मी जे काही लिहिलंय ना तेवढ्याच मी पुस्तक करणार होतो, पण मला बऱ्याच जणांनी आग्रह केला की तुम्ही तुमचा जीवन प्रवास पण लिहा. आता त्यानंतर माझ्या मनात असा विचार यायला लागला की स्वतःचा जीवन प्रवास कोणी लिहावा, कोणाला अधिकार पोचतो. तर आताच राणे सरांनी एक छोटीशी ओळी कवितेच्या म्हटल्या. हे कणकवलीची मंडळी, बुद्रुकची. अजून खाली गेलात की गोवा येतं आणि गोव्याचे कवी म्हणजे बाकी बाबा बोरकर. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. आणि असं जीवन ज्यांना कळलेलं असतं त्यांना हा आपला जीवन प्रवास लिहायचा पूर्ण अधिकार असतो, आणि तो अमोलच्या बाबांना आहे असं मी नमूद करतो. हे पुस्तक प्रकाशनाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, माझं नाव सुधीर खोत्रे आणि माझ्या जीवनाचा आदर्श म्हणून मी आतापर्यंत, माझ्यापेक्षा फक्त 6 वर्षांनी ते मोठे आहेत, तर प्रत्येक गोष्टीच्या लहानपणापासून तुम्हाला सांगतो, ते जसे हुशार विद्यार्थी आहेत तसेच चांगले स्पोर्ट्समन आहेत हे मी स्वतः पाहिले आहे. कारण आमच्या गावात त्यावेळेस बाकी काही सोयी नव्हत्या आणि व्हॉलीबॉल खेळायचे भाट डोकराच्या बाजूला. तर त्यांना ते बॉल पडताना एक वेगळी त्यांची स्टाईल होती, ती अशी धरायची आणि त्याचं अनुकरण विठ्ठल सहदेव गोसावी त्याचं करायचं आणि त्यांचं बघून आम्ही शिकलो. आणि त्याच्यानंतर मी व्हॉलीबॉलचा संघ स्थापन केला आमच्या गावात. आमच्या गावात असा भावनाशील माणूस मी अद्याप मी पाहिलेला नाहीये. तुम्ही फक्त हाक मारा. त्यांच्या वतीने कित्येक जणांनी आम्ही सहाय्य केलंय. मी नाव घेत नाही आणि तसं सांगूही नाहीये, परंतु ज्यावेळी मी हाक मारली की माझ्या हाकेला लावून आलेले. आता पहिला आम्ही सिनियर सिटीजन संघ जो आमचा आहे त्याच्यासाठी त्यांनी भरपूर मदत केली. आमच्याकडे पैसे नव्हते त्यावेळी त्याने मला कल्पना दिली की कॅलेंडर काढा आणि त्या कॅलेंडरमधून फक्त 46 रुपये आमच्याकडे शिल्लक असताना
निव्वळ उत्पन्न आम्हाला 1,30,000 मिळून दिलं या व्यक्तीने. तसेच एक लक्षात घ्या, त्या शाळेचा त्याने उल्लेख केला की या शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा हरकू बुद्रुक कोटेश्वर. या शाळेला 50 वर्ष 1993 साली झाली. या माणसाने इतकी मदत केली की मी सांगू शकत नाहीये. पण त्याने दिलेला गोल्डन जो पेंट लावलाय शाळेला तो अजून त्या भिंतीवर आहे. बघा, त्याच्यानंतर आम्ही हिरक महोत्सव आता 2 वर्षापूर्वी साजरा केला, तर त्यालाही ते उपस्थित होते. गावावर आपल्या मातृभूमीवर त्यांचं अतिशय प्रेम. त्यांच्याबद्दल सांगावं थोडं, पण बाकीच्यांना वेळ पाहिजे. त्यांच्या पुढील आयुष्य असं यशस्वी जावं, परमेश्वर त्यांना चांगले शारीरिक स्वास्थ्य द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द मी थोडक्यात आठवतो, कारण मला जर सूचना होतं 2 मिनिटं बोलायचं आहे. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. हॅलो, नमस्कार. गोसावी माझे 50 वर्षापासून मित्र आहेत आणि त्यांची एक खासियत अशी आहे की तुम्ही त्यांची आठवण काढा आणि तो तुमच्या मदतीला हजर असतो. सर्वात मोठी गोष्ट, फक्त नाव घ्या, हे काम आहे, तो हजर असणार तुमच्याकडे. बाकी तुमच्या जास्त वेळ न घेता थँक्स. माननीय मंच आणि प्रकाशन सोहळा आणि 75 वर्ष त्यांनी पूर्ण केली अशा या व्यक्तीचा वाढदिवस यासाठी तुम्ही सर्व जमलेले आहात. आज तसं म्हणायला गेलं तर मला वेळ नव्हता, परंतु जर आज ह्या कार्यक्रमाला आलो नसतो तर मला पश्चाताप झाला असता. मित्रहो, शायर म्हणतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे परों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्माराम गोसावी माझ्यासाठी हे नाव नौखं नाही, नवीन नाही. हरकुळ बुद्रुक हे गाव, या गावामध्ये सर्व जातीचे लोक राहतात. आत्माराम गोसावी साहेबांची ओळख समता सेवा संघ आमचा हा जो शिखर संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्यांचं नाव मोठ्या मानाने काढलं जातं. का तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे उल्लेख काम केलेले आहे. माझ्या गावचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने मला या माणसाची ओळख दिली आणि सांगितलं, अरे हमीद, तुला माहिती आहे आमच्या गावामध्ये एक रत्न राहतो. अरे रत्न म्हटल्याच्या नंतर असं कोण रत्न आहे का, असं का म्हणतो? ज्याला गोल्ड मेडलिस्ट मिळालं आहे सरकारतर्फे, अशी व्यक्ती ही माझ्या गावात राहते. मला अभिमान आहे या व्यक्तीचा. साहेब, 75 वर्ष तुम्हाला झाले. मी माझ्या अल्लाहजवळ प्रार्थना करतो, दुआ करतो की तुम्हाला 100 वर्ष नक्कीच व्हावं. आणि अशा या चांगल्या फॅमिलीमध्ये बोलायचं झालं तर एवढेच बोलेन की यांची मुलं चांगली शिक्षित आहेत, यांची सूनबाई एक डॉक्टर आहे. याहीपेक्षा यांची जी सौभाग्यवती आहे ती एवढीच सुसज्ज आणि चांगली आहे, जेणेकरून हा त्यांचा जो प्रवास आहे त्यांच्या या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यामुळे हे त्यांचा प्रवास झालेला आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेलो आहोत, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो. परमेश्वर या व्यक्तीला चांगलं उदंड आयुष्य देवो. आणि एवढं सांगेन की मित्रहो, ही व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळा पुढाकार घेते. ज्या ज्या वेळेला माझ्या समता सेवा संघाला ज्यावेळी गरज भासली तर या माणसाला आम्ही आवाज दिला. हा माणूस सरळ पुढे येऊन सांगितलं, सांगा कार्यवाहक आमचे इम्तियाज पटेल या ठिकाणी आहेत. त्यांनी मला सांगितलं की आत्माराम गोसावी ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना बोलवलं
ते नेहमीच आमच्या कार्यक्रमाला येतात. साहेब, तुमचं वय अजून झालेलं नाही. पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की तुम्ही यंग आहात. परमेश्वर तुम्हाला असंच ठेवो. बरीच मंडळी बोलण्यासारखं बरंच होतं, परंतु वेळ नाही आहे. शेवटी जातात तर त्यांच्यासाठी एक शेर म्हणेन आणि मी माझे दादा घेईन. शोला हूं और तेज हवाओं के साथ हूं. साहेब, शोला हूं और तेज हवाओं के साथ हूं. अरे जो कुछ भी हूं यारो, तुम्हारी दुआओं के साथ हूं. इतनाही एवढेच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितांपैकी कोणाला जर सत्कार मूर्तीबद्दल बोलायचं असेल तर थोडक्यात 2 शब्द बोलावे अशी मी विनंती करतो. नमस्कार, मी सौ अनिगा गोसावी. आजचे उत्सव मूर्ती सन्माननीय आत्मारामजी गोसावी यांच्यावर एक छोटीशी कविता केली. आदरणीय आत्मारामजी, 75 वर्ष 75 साल 75 ही पिंपळ पाने. 75 वर्ष 75 साल 75 ही पिंपळ पाने. मनाच्या पटलावरती आठवणींची दाटली वने. बालपणाच्या सुंदर स्मृतीनं स्मरू मनाच्या हिंदोळ्याने. तारुण्याच्या मोहक क्षणानं पुन्हा जगावे उत्साहाने. वर्षांनी किती दटावले तरी असावे चिरतरुण मनाने. पण कधीही म्हणू नये वय झाल्याचे कष्टी गाणे. आयुष्याचे मूल्य वाढावे सोन्यासारख्या किमतीने. असेच न चुकता यावे 100व्या वाढदिवसाने. वाढदिवसाच्या सुखद क्षणाला देवाचेही वरदान लाभावे. आप्तेष्टांच्या शुभेच्छांना पूर्णत्वाचे दान मिळावे. धन्यवाद. मगाशी एक उल्लेख गडबडीत राहून गेला की हे अतिशय मुखपृष्ठ ज्यांनी तयार केलंय, कल्पेश गोसावी या त्यांच्या नातवासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हे जी मांडणी आहेत का कल्पेश इथे? या कल्पेश या स्टेजवर या 2 मिनिटं. आम्ही शब्दसुमनाने तुमचं एक मोठा आर्टिस्ट आणि अनेक डिजिटलची कामं करणारे त्यांनी हे मुखपृष्ठ केलेलं आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. लेखकाचं जे मनात आहे ते कागदावर उतरवणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद जगताप. बाबांचं नाव घेण्या इतपत मी मोठा नाही. आम्ही त्यांना अमोलचे बाबा म्हणूनच बोलतो किंवा मान देतो. आपण सिटीमध्ये राहतो, बरेच लोक आजूबाजूला जात असतात. म्हणजे आपल्या बिल्डिंग मधले जरी गेले तरी सुद्धा एकमेकांना बघणं किंवा बोलणं सुद्धा होत नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, हे ग्रस्त बाबा आमच्या समोर गेले तर माझ्या फॅमिलीतला एकही माणूस त्यांच्याशी बोलल्याशिवाय कसे बाबा वगैरे पुढे जात नाही. म्हणजे एवढं आपुलकी किंवा नातं मिळायला भाग्य लागतं आणि तसं कर्तृत्वही लागतं. दुसरी गोष्ट, माझी मुलं मोठी झाली. माझ्या मिसेसचं नाव भारती आणि अमोल आणि आदित्य त्यांच्याशी त्यांचं बहिणीचं नाव. मग त्यामुळं माझ्या मुलांशी अमोल मामा आणि आदित्य मामा ही नाती झाल्यामुळं काय झालं, ती लहानाची मोठी होताना मी स्वतः त्यांना त्या दोघांचा आदर्श दिला. अमोल मामानी काय केलं आणि आदित्य मामा काय करतात. त्यामुळं एक चांगले संस्कार, चांगल्या घरातले संस्कार
शेजारी असल्यामुळं आमच्याकडे सुद्धा ट्रान्सफर झाले. याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी अभय गोसावी आणि माझा मामा त्याचा सत्कार होत आहे. तर मगापासून सगळे गोसावी सर असं म्हणत होते. मला आहो केलं ना म्हणजे आदर तर आहे त्याच्याबद्दल, पण मी मामा अरे मामा असं म्हणतो ते माझं प्रेम आहे आणि सगळ्यांचं तसं प्रेम आहे. राणेसाहेब तुम्हाला प्रकर्षाने सांगेल, दादा आमचा दादा आहे, आम्ही मामाला बोलताना अरे मामा असंच बोलतो. आमचं हे प्रेम दिसतं. अहो मामा बोललं की आम्हाला असं वाटतं की थोडं 2 मीटर अंतर जास्त आहे मध्ये असं वाटतं. तर आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुस्तक प्रकाशनाच्या बद्दल त्याचं अभिनंदन करतो. दुसरं काय झालं, मगाशी मी बसलेलो तर इथे बॅटिंगची स्टार्टिंग दादाने अशी केली ओपनिंग बॅटिंग की त्यानंतर राणेसाहेबांनी जी काही बॅटिंग करायला सुरुवात केली थांबतच नव्हते. आणि इथले बाकीचे जे दिग्गज आहेत, गुप्ते साहेब म्हणा किंवा समता समितीचे कार्यकर्ते खूप छान बोलत होते. त्यामुळे पूर्ण टीमच खूप छान आहे. आणि मला वाटतं आता विनिंगची जी काही गोष्ट आहे ती आमचा मामाच करेल सर शेवटी. आणि राणेसाहेब तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मगाशी तुम्ही पुस्तकाच्या बाबतीत त्यांचे गुण आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण इथे जी मंडळी बसली आहे म्हणजे आम्ही भाची मंडळी अजून इतर त्यांच्या परिवारातली प्रत्येकाच्या बारशे सगळ्यात मामाने आमच्या सगळे अटेंड केलेले आहेत. कारण मुंबईला मामाच आमचा म्हणजे आमच्या आईच्या साईडच्या गावचा मामाच एकटा राहत होता जेव्हा स्टार्टिंग पोझिशनला. आणि सेकंड थिंग, मामाने सगळ्यांच्या प्रत्येक सुखादुखाच्या टप्प्यात प्रत्येक वेळेला उपस्थिती लावली. ही एक फार मोठी सन्माननीय बाब आहे त्याची की प्रत्येक वेळेला तो असतोच. कसाही काही वेळ देतो. मला त्याची कमाल वाटते हा वेळ तो कसा मॅनेज करतो. आम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही मोबाईल घेऊन व्हॉट्सअप बघत असतो, पण मामानी आता हे 60 जे पुस्तक जे काही लिहिलं त्यासाठी कितीतरी वेळ दिला असेल. आणि अजून एक बाब उल्लेख करावीशी वाटतं की ह्यामध्ये मामाला काहीतरी स्फूर्तीस्थान असेल तर मामा जेव्हा माईक घेत राहतात तेव्हा त्यांनी त्याला लाभलेली स्फूर्ती काय आहे, हे कसं काय त्याला वाटलं करावं असं ते प्लीज सांगावं. आणि ह्या बाबतीत प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं मला असं वाटतं की मामीसाठी जरा आमच्या टाळ्या होऊन जाऊन दे. कारण तिचंही जसा मामा या सगळ्या आमच्या बरोबर असतो तशी तीही त्याच्या मागे लक्ष्मीसारखी असते. मगाशी साहेब म्हणाले की नारायणाने लक्ष्मीला मान दिलाय, तसंच ती गोष्ट आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाही, पुन्हा मामाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबलो. नमस्कार, मी प्रकाश चव्हाण. सज्जन आपण सगळे सज्जन आहात. तर सज्जन माणसाचा आज आपण सत्कार, त्याचा सोहळा आणि त्याने काय लिहिलंय आणि जगलाय त्या माणसाचा अनुभव आज त्याच्यासमोर आपण पेकतो. ह्या माणसाची मला 10-15 वर्षापूर्वीच ओळख झाली, त्यांनीच केली. पण हा माणूस चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या लोकांना गोळा करतो. म्हणजे कितीतरी असे प्रसंग आहेत. म्हणजे प्रत्येक एक वाक्य होतं, जेथे राहतो तेथे तो माझा संगाती. या माणसाची ओळख किंवा मैत्री झाली ना, तो प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासाठी हजर असतो. काही असो, सल्ले तर एवढे चांगले असतात ना की जे पाहिजे तेच असतात. म्हणजे त्याच्यात तुमचा फायदाच असतो प्रत्येक वेळी. जर माझा भाऊ आता आजारी आहे, जवळ 2 वर्ष झाली, त्या माणसाने मुलाकडे सुद्धा रिपोर्ट पाठवले, सगळं केलं आणि अजूनही चौकशी करतात ते, अरे तुझा भाऊ सांगतो कसं. हे मला एवढं वाटतं ना की खरं ती व्यक्ती एकदा मैत्री झाली की तुम्ही 2 नसता, एकच असता. प्रत्येक गोष्ट ते सामावून घेतात, समजावून सांगतात. आणि म्हणून परमेश्वराजवळ अशी प्रार्थना आहे, कोटेश्वराकडे अशी प्रार्थना आहे की या माणसाला उदंड आयुष्य देऊ. आणि एकच पुस्तक नाही, ह्याच्या पुढचं अजून काय आयुष्य आहे, त्या आयुष्यासाठी अजून चांगलं पुस्तक आमच्याकडे येऊ दे अशी परमेश्वराकडे इच्छा करून पुस्तकाचं नाव असं असावं, मी आणि माझी माणसं. नमस्कार, मी मनीष पंडित, मी डिजिटल क्रिएटर आहे.
आजच्या या प्रसंगी मी आपले उत्सव मूर्ती आत्माराम सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुस्तक प्रकाशित त्यांचं झालंय त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देतो. मला असं वाटतं की त्यांची जी आठवण आहे ती त्यांनी या पुस्तकात मांडलेली आहे. त्यांची साठवण तरी ही आहे जी आपल्या समोर आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहात यातच या पुस्तकात काय असेल याचा एक अंदाज येतोय आणि मला वाटतं की हे पुस्तक वाचण्याची त्यामुळे आपल्या सगळ्यांची जी उत्सुकता इच्छा आहे ती नक्कीच त्यामुळे वाढलेली आहे. मला नक्की हे पुस्तक वाचायला आवडेल सर. तुमचे अनुभव जे काही सरांनी जी क्षणचित्र सांगितली, जे विनोद सांगितले त्यावरून हे पुस्तक खूपच इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतंय. माझी उत्सुकता ताणली गेली आहे. मी हे पुस्तक नक्की विकत घेईन. आणि सर तुम्ही आज इथे आहात आणि त्याच्या मागे तुमच्या वहिनींचा खूप हात आहे आणि या दोघांचं सहलेखिका म्हणून त्यांचं नाव आहे ही गोष्ट मला खरंच फार भावली. थोडस मी या या सोहळ्याआधी थोडस माझा त्यांचा अल्पसा परिचय झाला. तुम्ही सगळे वर्षानुवर्ष ओळखतात. काही जण 45 वर्ष, काही 47 वर्ष सांगताय. मी फक्त त्यांना मागची 47 मिनिटापासून ओळखतोय. पण तरी माझी त्यांची जी एक प्रतिमा माझ्या मनात तयार झाली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला मी निश्चित उत्सुक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. विद्यार्थी आहे आणि सरांचा मी डिस्टर्ब करतोय मामाला. मामा आमचा शिस्तप्रिय आहे. वेळेचं त्याला भरपूर मान आहे. तरी देखील ही जी संधी आहे ती कोणाला ते प्रत्येकाला 2 शब्द बोलणे आणि मी परत पुन्हा बोलवत आहे त्याबद्दल त्याला मला ऐकू आलेली आहे. त्यामुळे अजून 5 मिनिटं आहेत आपल्या. त्याला 2 मिनिटं मॅडमना आणि ओके. फार काही बोलणार नाही कारण जवळजवळ 8 वाजून गेलेले आहेत आणि आज दुग्ध शर्करेचा योग म्हणावा लागेल कारण आज 75 वर्ष आहेत आणि प्रकाशन सोहळा आणि शिवाय मी आणि माझे प्राध्यापक इथे असणं त्यामुळे हा खरंच एक वेगळा योग आहे. असं म्हटलं जातं की नजरेत डोळ्यात जर एक कुतूहल असेल आणि धमण्यात प्रतिभा असेल, कृतीला जर भावनेचं अस्तर असेल तर मला वाटतं ती प्रतिभा प्रतिमेतून फुलते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे असा दिवस आहे. आणि जवळजवळ साठवण, प्रत्येकाची साठवण असते परंतु आठवण तर असतेच परंतु आठवणीसोबत साठवण असेल तर मला असं वाटतं की जगण्याची मैफिल छानच असते आणि आजची ही सायंकाळ म्हणजे ती मैफिल असं मला वाटतं. शेवटी मी एकच म्हणेल की भक्तिभावाचा विठू माझा, आनंद माझा अडतोची सखा, नाम ओठी नाम पोटी, यशास विठू विठू आणि उंच झोका. जय मराठी. मनापासून शुभेच्छा. आणि असाच हा जो प्रवास आहे हा पुढील काही वाटचालीमुळे सुद्धा असाच एक सातत्याने चालत राहू दे यासाठी मनस्वी प्रार्थना. धन्यवाद. सर्वांना मनापासून नमस्कार. उत्सव मूर्ती गोसावी सर आणि प्रकाशक शारदा प्रकाशनचे प्रकाशक संतोष राणे सर दोघांचंही अभिनंदन. गोसावी सरांचं पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि शारदा प्रकाशनाने 1000 नंतर किती पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केली हे मोजणं बंद केलेलं आहे. मागच्या 25 वर्षापासून ही संस्था ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि अशा प्रकाशन संस्थेतर्फे गोसावी सर हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता ह्याच्यानंतर तुमच्याकडून अजून उत्तमोत्तम लिखाण व्हावं अशी माझी शुभेच्छा. मराठी पुस्तक असो किंवा इतर कुठलीही भाषा असो, प्रत्येकाचा एक आपला आवडता वाचन प्रकार असतो. जसे काहींना कविता वाचायला आवडते, काहींना आत्मचरित्र, काहींना प्रवास वर्णन आवडतात. हे पुस्तक एक असं आहे जे ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज आहे. एक पॅकेज आहे की तुम्हाला कविता आवडत असतील तर तुम्हाला
कविता वाचायला मिळतील. जर तुम्हाला प्रेरणादायी काही लिखाण, काही विचार वाचायचे असतील तर या पुस्तकातून तेही आपल्याला वाचायला मिळेल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पुस्तक विकत घ्या. तुमच्या आवडीचा एक तरी रकाना, एक तरी कॉलम, एक तरी पान या पुस्तकात तुम्हाला नक्कीच सापडेल. पुन्हा एकदा सरांना शुभेच्छा, मॅडमनाही शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मॅडमची ओळख कशी केली तर इंग्रजी माझ्या शाळेत या पुस्तकाच्या 40,000पेक्षा जास्त कॉपी संपलेल्या आहेत. नमस्कार. आपल्या नाथ समाज ऐक्यवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री आत्माराम सीताराम गोसावी अर्जुनकर आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक यांचा आज हा 75वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मी आणि माझी साठवण या पुस्तकाचं प्रकाशन आणि या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले संतोषजी राणे प्रकाशक, या आत्माराम अर्थात आत्माराम मामा म्हणतो आम्ही, त्यांच्याबरोबर काम केलेले त्यांचे सहकारी, मित्रबंधू, आप्तेष्ट आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व आमचे नातेबांधव आणि मित्र परिवार, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम अरविंदने सुरुवात केली. अगदी डिटेलमध्ये त्यांच्या बाबतीत माहिती दिली. त्यानंतर प्रकाशक संतोषजी असल्यामुळे त्याने तर त्याच्यावर खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आणि जवळपास सर्वच वक्त्यांनी आपापले अनुभव जे आहेत ते शेअर या ठिकाणी केलेले आहेत. मी नाथ समाज ऐक्यवर्धक मंडळाचा सध्या अध्यक्ष आहे. गेली 19-20 वर्ष या अध्यक्षपदावर कार्यरत आहे. त्यामुळे अर्थात मी माझा आणि आमच्या आत्माराम मामांशी आलेला संबंध, समाजामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांचा प्रवास आणि त्याच्यातून आम्ही काय शिकलो, आम्ही कसे घडलो यावरतीच मी जरा भाष्य करेन. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आपापल्या मनोगतातून स्पष्ट केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. या सभागृहामध्ये मला माहिती आहे बरीचशी मंडळी आहे आणि बऱ्याच लोकांना मामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची नशीब आवड म्हणजे आहे करायची असेल, परंतु वेळेअभावी प्रत्येकाला या ठिकाणी बोलणं शक्य नाही. तर ठीक आहे, मला हा वेळ मिळाला. मामांबद्दल 2 शब्द निश्चित बोलायचे आहे. त्यांच्या जीवन प्रवास अगदी सुरुवातीपासून अगदी त्यांच्या या नोकरी लागण्यापर्यंतचा या ठिकाणी सांगण्यात आला. एक त्यांची आठवणी तर अनेक आहेत, पण जसं आता मी सांगितलं तसं त्या साठवणी महत्वाची असतात. ही साठवण जी असते ती महत्वाची असते आणि ही पुढे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेरणा देत जाते. एक 1970 साली पंचम खेमराज हायस्कूल मधून बीएससी झालेला विद्यार्थी, प्रथम क्रमांकाने बीएससी झालेला विद्यार्थी, जेव्हा तो मुंबईला बीआरसी मध्ये शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा करून तो या ठिकाणी येतो आणि त्या पद्धतीने त्याला ते व्हायचं असतं, परंतु ते होता आलं नाही. पण गावाकडचा आलेला मुलगा, पहिली गोष्ट त्याला ही असते, मी इतका शिकलो तर मला कुठेतरी पोटाचं मला साधन मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने पहिला कुठेतरी नोकरी धंदा व्यवसाय पाहतो आणि त्यातून इच्छा जरी असली तरी ती बाजूला ठेवून पोट भरण्यासाठी नेरुला पेंट्स मध्ये या कंपनीमध्ये नोकरी स्वीकारतो आणि त्या नेरुला कंपनीमध्ये ती नोकरी शेवटपर्यंत त्याच ठिकाणी ते राहिले. त्या ठिकाणी त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना ही सगळी कल्पना त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि असं करत करत ही नोकरी त्यांनी व्यवस्थितपणे केली. मला वाटतं त्याच्यानंतर 71 साली त्याला नोकरी लागली
त्याच्यानंतर मला वाटतं मामांचं लग्न 1977 साली झालं आणि त्याच्यानंतर ही त्यांच्या मिसेसने तुमच्या मामीने त्यांना पुढे साथ दिली. जसं मग काही सांगितलं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा साथ असते, त्याच्यामुळे त्याला पुढे सगळं कार्य करता येते. असा तो प्रवास झाला. परंतु मुंबईत आल्यानंतर राहायचं कोणाकडे ही जी गोष्ट होती फार खूप महत्वाची असते. कोकणातून आलेली माणसं आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे. अर्थात त्यांना आसरा जो दिला हा त्यांच्या बहिणीने दिला, म्हणजे अरविंदच्या आईने दिला. अरविंदकडे ते राहिले आणि तिथे त्यांच्याकडे असताना 1989 साली असेच. आणि अरविंदचे वडील तर आपल्या समाजामध्ये कार्यरत होतेच. अरविंद सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये काम करत होता, समाज प्रक्रियेमध्ये होता. पण ज्यावेळी अरविंदकडे असताना अरविंदच्या वडिलांमुळे ते ह्या आपल्या नाथसमाज युवक मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आले आणि ह्या कामामध्ये झाले. प्रवास एवढा मोठा आहे की आम्हाला ताण लागते. आणि अशाच वेळी राहत होते अरविंदच्या घरी. पण एक दिवशी अरविंद म्हणाला, चल मामा आज आपल्या समाजाची मिटिंग आहे, मिटिंगला जाऊया. आणि अरविंद त्यांना मिटिंगला घेऊन आला. या ठिकाणी आपण दुसऱ्या अरविंद तिथे बघतायत, त्यांना आठवतोय तो प्रवास. त्या मिटिंगला घेऊन आल्यानंतर 1989 साली त्यावेळी आपल्या समाजाचे अध्यक्ष होते आत्माराम गोसावी चडेवाडकर. अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली 1989 साली. आणि प्रश्न उपस्थित झाला की आता उपाध्यक्ष कोण? बाजूलाच बसलेली व्यक्ती जे आपले मामा होते त्यांना त्यावेळी उपाध्यक्ष करण्यात आलं. आणि उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी, कारण त्यांच्यामध्ये जे गुण होते की सामाजिक कार्याची आवड होती, शिकलेले व्यक्तिमत्व होतं आणि चला ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे असं आमच्या समाज धुरीनं वाटलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये ओळखून घेतलं. संधी कशी असते पुढे त्याच वर्षीनंतर 1 वर्षानंतर पुढची निवडणूक जेव्हा होती 90 साली, त्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा मान आत्माराम सीताराम गोसावी यांना मिळाला. त्याच्यासाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. म्हणजे एवढ्याशा छोट्याशा वर्षभरामध्ये त्यांनी केली कामगिरी आणि त्यातून त्यांना मिळालेलं हे अध्यक्षपद. माजी अध्यक्ष आपले आत्माराम सीताराम गोसावी 90 साली अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर समाजाबद्दल जी तळमळ जी असते ती सामाजिक काम करत असताना जे आपण शिकलो, मोठे झालो, आपल्याला ज्या अडचणी आल्या विद्यार्थी असताना झाल्या, शिक्षणामध्ये झाल्या किंवा काही वैद्यकीय बाबतीत झाल्या, हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीमध्ये त्या योजना सुरू केल्या. म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगान करायचा, विद्यार्थ्यांना सत्कार करायचा, त्यांना बक्षीस द्यायची, हे जे त्यांनी विषय त्यावेळी हाताळले त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये. आणि तिथून ते पुढे पुढे समाजाचं कार्य करत गेले. त्यानंतर मध्ये की आपल्याला काहीतरी आर्थिक बाजू बळकट व्हायला पाहिजे, शैक्षणिक काहीतरी मदत विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी मंदिरला सोनचा पाय नाटक त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यातून काही निधी मिळवला समाजासाठी आणि थोडंसं त्या ठिकाणी समाजाचं कार्य तिथे जोर धरू लागलं. असं करत करत शेवटी 1995 सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या समाज संस्थेत. आणि या 1995 त्यांचा 90 ते 95 हा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला होता. नंतर दुसरे अध्यक्ष आणि त्याच्यामध्ये आता सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे. मग अशा वेळी सुवर्ण महोत्सवी समितीची स्थापन झाली. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनाच अध्यक्ष बनवलं, कारण हा पहिला सुवर्ण महोत्सव आणि चांगला व्हायला पाहिजे. ही व्यक्ती हा व्यवस्थापन चांगला करू शकते आणि त्या दृष्टिकोनातून 1995 साली पहिली स्मरणिका आपली जी झाली त्याच्यामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षाची ते त्याचं अध्यक्षपद आत्माराम होतं. आमचा काळ जो होता त्याच्यानंतरचा, कारण मी खूप नंतर आम्ही त्याच्यामध्ये आलो, परंतु जेव्हा मामा अरविंद
गोसावी यांच्याकडे राहत होते जुबेश्वरीला. त्या दरम्यान आम्ही सुद्धा मुंबईला आलो. तसं त्यांना आपल्या बहिणीने आसरा दिला, आधार दिला मुंबईला येण्यामध्ये. आम्हाला सुद्धा आमच्या आत्यामुळे आम्ही मुंबईला आलो, आम्हाला तिने आधार दिला. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणीतरी आपली व्यक्ती असते की जिने आपल्याला आधार दिलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण इथपर्यंत प्रवास जो आपण केलेला आहे त्या आठवणी आहेत आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या निश्चितपणे लिहिलेल्या आहेत. आणि हे करत असताना मामा आमच्या म्हणजे नंतर अध्यक्ष आम्ही झालो जरी असलो तरी सुद्धा आज इतक्या वर्षामध्ये आजही ते आमच्या सोबत आहेत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत आहेत आणि ज्या काही योजना त्यांनी सुरू केलेल्या होत्या त्या नंतरच्या काळामध्ये आम्ही त्या सुरू ठेवल्या, किंवा त्याच्यामध्ये आम्ही वाढ केली आणि आज आमचा एक नाथ समाज ऐक्यवर्ती मंडळ अतिशय नावलौकिक असं मिळवली संस्था आज आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे आत्मा मामांनी जे काम केलं अध्यक्ष झाल्यानंतर खरोखर तो वारसा जो आहे हा पुढे टिकवण्याची चालू ठेवण्याची जबाबदारी जी आमच्यावर आहे आणि ती आम्ही त्यामुळे आजही आमच्यासाठी आत्माराम मामा जे आहेत ते आमच्या मार्गदर्शक आहेत. आजही प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून त्या ठिकाणी असतात. आम्हाला फोनवरून नसेल प्रत्यक्ष भेटून सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात आणि आजही आमचं कौतुक ते करत असतात. आज त्यांचा या 75वा वाढदिवस सगळ्यांनी या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर असेच मामा त्याचा 75 वर्षाचा प्रवास जो आहे या ठिकाणी पुस्तकाच्या रूपाने त्यांनी साठवून म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रत्येकाने हे पुस्तक या ठिकाणी पुस्तकाच्या प्रती घ्यायचे आहेत आणि त्या इतरांनी वाचायला द्यायचे. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या त्यांनी अनुभवल्या किंवा त्यांनी आपल्याला त्या प्रेरणा दिलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. निश्चितपणे खूप चांगल्या गोष्टी आहेत या ठिकाणी प्रत्येकाने घ्यावं. आज या ठिकाणी आपण आले आणि अतिशय खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर्व या ठिकाणी मामांची जी इच्छा होती की मला एक पुस्तक प्रकाशित करायचं होतं आणि ते आज या ठिकाणी तो योग आला आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज होतं याचा आनंद आहे. मामांना आणि मामींना खूप खूप शुभेच्छा आणि मामा दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्काराच्या वर्षावात धन्य मी झालो. आज मी खरंच धन्य झालो. सत्काराच्या वर्षावात नावून मी गेलो. आज मी खरंच धन्य झालो. मला आता काय वेळा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण माझ्या अगोदर जे सगळे वक्ते आले त्यांनी एवढं भरभरून बोलले आहे की मला स्वतःलाच प्रश्न पडला आहे की मी खराच एवढा मोठा आहे. हा मला पडलेला प्रश्न आहे. मी आता सुरुवात करतो की उलटवाल नाही करतोय. प्रथम मी तुम्ही जे सगळे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर आभाराबरोबर मला तुमची माफी सुद्धा मागायची आहे. कारण आजवर इथे जे एवढे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांना सगळ्यांना तुम्ही
इकडे बोलू शकत नाही, सगळेच मान्यवर आहेत. आणि दुसरं, बोलण्याची एवढ्या लोकांची इच्छा आहे की त्या सगळ्यांना बोला असं मी सांगू शकत नाही. आणि बोलणारे काय काय एवढे बोलत होते की त्यांना मी कसं थांबू हा मला प्रश्न पडत होता. कारण मी थांबू शकत नाही, तर मी त्यांना बोला म्हणून सांगितलं आहे. आणि तर ते बोलले तर मी काय बोलू. आणि माझ्या पुढचे वक्ते असे बोलून गेले आहेत की त्यांनी मला बोलायला काहीच ठेवलेलं नाही. आता मला मोठा प्रश्न पडला आहे, लोक माझं पुस्तक घेणार की नाही. कारण त्या पुस्तकातलं आहे मी पुस्तकात असं आहे की पुस्तकाच्या दोन भाग आहेत, मी आणि माझी साठवण. बरं, हे पुस्तक 20 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं पाहिजे होतं, पण काही कारणामुळे पुढे पुढे येत गेलं. जर 20 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं असतं तर पुस्तक माझी साठवण म्हणूनच प्रसिद्ध झालं असतं. तो मी भाग हा राहिला असता. ज्या लोकांशी माझा संबंध आला, काही लोकांनी उल्लेख केलेला आहे की त्यांनी म्हणाले तुम्ही कसे पुढे आलात हे आम्हाला पाहिजे. त्यातून ते मी हे मला घालावं लागलं. तुमच्या आग्रहाखातर मी हा माझ्या पुस्तकाचा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो मी ते बोधपर कथा वाचल्या. आणि मला वाटलं या बोधपर कथातून मला काहीतरी बोध घेता आहे, तो लोकांपर्यंत जावा असं मला वाटावं. काही विनोदी किस्से ऐकले, वाचले, ते लोकांपर्यंत जावं, त्याच्यातून त्यांना थोडी शांती मिळेल असं वाटावं. आणि कविता मी कुठे कुठे पहिल्या कविता कुठे करत होतो, कुठे कुठे कविता करत होतो. विशेषतः एखाद्या आमच्या सहकार्याचा निवृत्ती समारंभ असेल तर त्यावेळी त्याला निरोप देताना तो मी निवृत्तीचा एक निरोप म्हणून त्याला देत होतो. तशा 2 कविता त्याच्यात आलेल्या आहेत, एक निवृत्ती आणि निरोप, अशा 2 कविता त्याच्यात आलेल्या आहेत. आता याच्याबरोबर त्याच्यावर मी ज्यावेळी सेवानिवृत्त झालो त्यावेळी मी एक छोटासा प्रोग्राम तयार केला, आठवणीची साठवण किंवा आठवणीतील गोष्टी. आणि तो कार्यक्रम मी लोकांपुढे सादर करत होतो 1 ते 1.5 तासाचा. लोकांना तो कार्यक्रम आवडायचा, पण मला तेवढा मी विशेष प्रसिद्धी दिली नसल्यामुळे ते विशेष त्याचे कार्यक्रम झालेले नाही. तरी सुद्धा म्हटलं हे जे ही मी काय की आठवणीच्या साठवणी गोळा केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, त्याच्यापासून लोकांना काहीतरी बोध व्हावा असं होऊन त्यामुळे मी वाटतं की हे पुस्तक प्रकाशित व्हावं. त्यामुळे मी हे पुस्तक प्रकाशित करायला घेतलं, हा त्यामागचा उद्देश आहे. खरं म्हणजे तेव्हा हे जे काव्य किंवा कसं सुचतं, ते एक मनुष्य एकदा उत्साहात असला तर सुचतो, किंवा दुःखी असला तर सुचतो, किंवा मानसिक तणावाकडे सुचतो. मला तो मानसिक तणाव जाणू लागल्यानंतर काही महिन्यापूर्वी मी म्हटलं याच्यातून मार्ग काढायचा असेल तर मला महिने पुस्तक आठवणीच्या साठवणी गोळा केल्या त्या पुस्तक रूपाने मांडल्या पाहिजे. त्यामुळे मी लिखायला सुरुवात केली, लिहायला. एकदा लिहिलं, 2दा लिहिलं, तर माझं त्याच्यात मन रमायचं आणि मला ते बाकीचा तणाव नाहीसा व्हायचा. असं करत करत मी डायरीच्या रूपाने पुस्तक लिहिलं. योगायोगाने मला आमचे पुतणे गोपाळ, त्यांचा गोपाळ नाना गोसावी आणि त्यांची पुस्तकं वगैरे प्रकाशित झाली होती आणि त्यांनी मला शारदा प्रकाशनची ओळख करून दिली. त्यामुळे म्हटलं आम्हाला मार्ग मिळाला आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे ते पुस्तक रूपाने बोललो. आता त्यामुळे बोलल्यानंतर मला ते पुस्तक करावं की न करावं ह्या संभ्रमात मी होतो. पण डॉक्टर संतोष राणेंचे मला मनापासून आभार मानलं पाहिजे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की ते मला पुस्तक त्याची निर्मिती करावीच लागली, नाहीतर ते पुस्तक त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं. काही काळानंतर मी त्याचं ते मला प्रूफ आणून देत होते, चेक करत होतो. त्यावेळी सुद्धा वाटत होतं हे पुस्तक आपण करावं देणार, पण त्यांनी पुस्तक पुढं वाचनात दिसतं की संपूर्ण भाग त्यांनी वाचलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तुमचं पुस्तक स्पर्धेसाठी पाठवण्याच्या लायकीचं आहे. त्यावेळी मी तुला म्हटलं तुम्ही मला जे सर्टिफिकेट दिलं हीच मला स्पर्धा जिंकल्यासारखी आहे. त्यामुळे मला त्यांचे मुख्य आणि यासाठी त्यांनीच परिश्रम केलेला आहे. एकदा सुद्धा मी घरातून बाहेर पडलो नाही. ते पुस्तकाचं आणून द्यायचे, चेक करून मी द्यायचो, परत गोळा करायचं, सगळी मेहनत त्यांची. केव्हा केव्हा तर पुस्तक मला यायचे, तू गेटवर ये, तुझ्याकडे पुस्तक देतो, चेक करून दे, पण रिक्षातून परत द्यायचं. म्हणजे त्यांचं फार महत्वाचं आहे. आता या पुस्तकात आभार प्रदर्शन करताना सुद्धा मी कुणाचेही आभार मानलेले नाही. कारण काय, आभार मानायचं तर पुन्हा कुणाचे म्हणायचे. शेवटी फक्त 2 व्यक्तींचा मी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. कुटुंबाचा सोडून माझे भाऊ बंधू वगैरे त्याचा विशेष उल्लेख केलेला आहे. माझी सहचारी हे सुद्धा मला मोठं सहकार्य केलं.
मोठी गोष्ट सांगण्यासारखी आहे, पण मला त्याच्यातून लवकर काही करायचं आहे. तुमची इच्छा सुद्धा असेल यांनी खूप बोलावं आणि मी कित्येक वेळ किती मिनिटं बोलू शकतो एवढी माझी कपॅसिटी आहे. कारण या माझ्या इतर संस्थांशी संबंध आला त्यांच्यासमोर बोलण्याची मला थोडीशी तशी प्रॅक्टिस झालेली आहे. तर आभार मानायचे तर मी माझा पुतण्या गोपाळ बसलेला आहे समोर, त्याने मला प्रकाशनाचा मार्ग दाखवला. हो, कारण त्यांच्या पत्नीने मला त्याची फाईल 20 वर्षापूर्वी आणून दिली होती की माझ्या नावाचं पुस्तक प्रकाशित करा. ते झाल्यानंतर मला याने सांगितलं की मोठं पुस्तक वगैरे करायचं, त्याचा निर्णय तुम्हाला करून घ्यावा लागेल. तर माझा पुतण्या कल्पेश नातू कल्पेश गोसावी इथे हजर होता. त्याने मला सांगितलं, आजोबा तुम्ही काळजी करू नका, मला तुम्हाला काय करायचं आहे तेवढं फक्त फोटो द्या, बाकी सगळं मी करतो असं सांगून त्याने पुस्तकात दिलेलं आहे. मला खूप ओळखायचं आहे, पण याच्यानंतर एक म्हणजे वाढदिवसाचा सोहळा साजरा करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना पुस्तक खरेदी करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. हे महत्वाचं आहे, कारण एवढी पुस्तकं आहेत की जर जेवढी पुस्तकं खरेदी होतील तेवढं मला प्रोत्साहन मिळेल. मला वाटतं जर जास्त खरेदी झाली तर आम्ही दुसरी आवृत्ती सुद्धा काढू शकतो, असा प्रश्न आहे. माझ्या असं काम होत आहे कारण हा सगळा निधी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना ते देणार आहे, म्हणून त्यांची तुम्हाला माझी विशेष बाकीच्या कथा वगैरे वाचून तुम्हाला त्याच्यात होतील, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, कारण कथा वाचून तुम्हाला समजू शकता. पण एक मला सांगावं लागतं की एक आपण नाटक बघतो, नाटक बघून त्याचं समन्वय मिळालं आणि नाटक वाचून समन्वय मिळालं. तर कोणाला जर तसं असेल तर माझा तुम्ही जसा प्रोग्राम करू शकता असेल ते, त्यामुळे मी प्रत्यक्ष बोलून नाटक रूपात एक पुस्तक सादर करू शकतो. आता याच्यात ज्या मी कविता लिहिल्या आहेत ना, त्या बहुतेक असे आहे की माणसाने सुख कसं बघावं, सुखाकडे कसं बघावं या दृष्टीने कविता केलेल्या आहेत. त्या मी त्याच्यात जास्त वाचून दाखवत नाही, पण आपण सुखाला कसं समोर जावं असं आहे. एक फक्त मी एक किस्सा सांगतो. आपल्या निर्वल्या कंपनीमध्ये काय काही लोक आहेत, तर निर्वल्या कंपनीमध्ये आपण सुखाकडे कसं बघतो, ज्यावेळी दुसऱ्याचं सुख जास्त दिसतं त्यावेळी आपल्याला वाटतं की मी त्याच्यापेक्षा कमी सुखी आहे. कंपनी आमच्या वर्षाच्या शेवटी त्याच्या प्रगतीनुसार त्याला इन्क्रिमेंट द्यायची किंवा काय करायचं असं व्हायचं. तर वर्षाच्या शेवटी एका आमच्या ऑफिसरकडे गेलो आणि तो खुश होता. लोग त्याला हिंदी बोलत होता, क्या भाई कैसा है, तुम्हाला बहुत खुश हो, मुझे बहुत अच्छा पॅकेज मिला. दुसऱ्या दिवशी बघतो तो निराश झालेला होता. म्हटलं का रे काल खुश होता, निराश कसा झाला. नंतर चौकशी केली की त्याचा कधी होता तो त्याला जास्त पॅकेज मिळालं. म्हणजे ज्यावेळी दुसऱ्याचं सुख बघतो त्यावेळी त्याला वाटतं की तसं नाही. माझं असं आहे, सुखही वाटून घ्या, दुसऱ्याचे सुख मानावे, दुःखही वाटून घ्या. त्यावर आधारित एक मी माझं द्यावे हे वरदान माझी कविता आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. जगणे तरी मी असे जगावे, जगणे तरी मी असे जगावे, आनंदिनी जग जावे, मरणाने मी अमर व्हावे, नयनीना आसू आहे. कधीतरी मन हर्षित व्हावे, गतस्मृती आठवताना, परोपकारे पुण्य मिळावे, पडी न गर्व माझा. जुन्या आठवणीहून तुम्ही आनंदात या असं सांगा. जीवनाच्या यात्रेमध्ये इतरांना सुख द्यावे, जीवनाच्या यात्रेमध्ये इतरांना सुख द्यावे, आठवताना सारे काही आनंदून मी जावे. हे महत्वाचं आहे. जीवनाच्या यात्रेमध्ये इतरांना सुख द्यावे, आठवताना सारे काही आनंदून मी जावे. हे आता 2 वेळी फार महत्वाचं आहे. इतरांचे सुख सुख मानावे, दुःखही वाटून द्यावे. इतरांचे सुख सुख मानावे, दुःखही दाटून यावे. इतरांचे सुख सुख मानावे, दुःखही वाटून घ्यावे, परदुःखाच्या आनंदाने स्वदुःखही विसरावे, दुसऱ्याच्या सुखाच्या आनंदाने स्वदुःखही विसरावे. अशीच वृत्ती माझी असावी, अशीच वृत्ती माझी असावी, द्यावे हे वरदान. अशीच वृत्ती माझी असावी, द्यावे हे वरदान. मरणालाही आलंगिन मी विसरली साधे धाम. तुम्ही मनापासून कडे कविता वाचल्या तर प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला असाच आनंद मिळेल. अशा कविता आहेत त्याच्यात दिलेल्या आहेत.
कारण हे पुस्तक घ्यायचं आहे, त्यामुळे बाकीच्या कृत्यांचं मी वर्णन करत नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळे जमेदार आभार प्रदर्शन निराळा होणार नाही. मीच सगळ्यांचा आभार मानतो आणि अशीच माझा पुन्हा एकदा सांगतो परत ते सांगत नाही, मला सांगायला सांगत होतं पण त्याचा आवडलं. आता हे आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रम होईल, चिंतन होईल, कारण जरा मला सुद्धा जरा भावनिक व्हायला होते म्हणून. जेवण जायचं नाही, कारण ते अन्न फुकट जाता नाही. आम्हाला पहिले सुरुवातीला काळजी वाटत होती, माणसं कमी दिसत होती, मग एवढं पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या साहेबांचा. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या साहेबांचा. तुम्ही हसत खेळत राहा हीच आहे आमची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फूल हे असे फुललेले असेच राहू दे, कोमेजू नको दारा तू हाच वर प्रभू दे. फुलो सदा फलो सदा या परिवारा संगे, या फुलाच्या वासाने सुगंधी होऊ दे जग सारे. या फुलाच्या वासाने सुगंधी होऊ दे जग सारे. अशी इच्छा से महान हे प्रभू देव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य तुमचे खूप वाढो. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य तुमचे खूप वाढो. अशी इच्छा से महान हे प्रभू देव. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या साहेबांचा. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाढदिवस आमच्या साहेबांचा. तुम्ही हसत खेळत राहा हीच आहे आमची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.